ऑलिम्पिकमध्ये नेमबाज स्वप्नील कुसाळेला कांस्य पदक मिळालेलं आहे। 50 मीटर रायफल शूटिंग प्रकारामध्ये स्वप्नील कुसाळेला कांस्य पदक मिळाले। भारताच्या खात्यामध्ये आतापर्यंत 3 पदकं जमा झाली आहेत। भारताच्या खात्यात आतापर्यंत ही 3 पदकं जमा झाली आहेत। त्यामध्ये खाशाबा जाधव यांच्यानंतर राज्याला ऑलिम्पिकमध्ये हे दुसरं वैयक्तिक पदक मिळाले। कोल्हापूरमधल्या राधानगरी तालुक्यामधल्या कांबळवाडी हे त्याचं मूळ गाव। कांबळवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये त्याचं प्राथमिक शिक्षण झालं। 2009 साली सांगलीमधल्या क्रीडा प्रबोधिनीमध्ये त्याने प्रवेश घेतला आणि नेमबाजीचं प्रशिक्षण सुरू झालं। नाशिकमधल्या मिलिटरी स्कूलमधल्या प्रवेशानंतर नेमबाजीचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण त्याने घेतलं। नेमबाजीतील कौशल्यामुळे 2015 साली भारतीय रेल्वेमध्ये टीसी म्हणून त्याची नियुक्ती झाली। 2015 साली कुवेतमधल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेमध्ये 50 मीटर रायफल प्रकारामध्ये सुवर्ण पदक त्याला मिळालं। राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकाची त्याने कमाई केली आहे। 2022 मध्ये कैरी इथे झालेल्या जागतिक स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकासह ऑलिम्पिक कोटा प्राप्त झाला।